काही नात्यांची सुरुवात अचानक होते, तर काही नाती वेळ घेऊन खोल होत जातात. भूतकाळातल्या संघर्षानंतर घरात पुन्हा एकदा हसू आणि आपुलकी परत येत होती. काही जण आपल्याच भावनांशी लढत होते, तर काही मनातलं न बोलता जपून ठेवत होते. नाती बदलत होती, समीकरणं नव्याने पुन्हा जुळत होती. काही निर्णय आयुष्याला नवं वळण देण्याच्या तयारीत होते. प्रश्न फक्त एकच आहे, जे मनात आहे ते समोर येईल का? सगळ्यांचा निरोप घेऊन शौर्य घरी जायला निघाला. मध्ये त्याला एक दोन कॉल येऊन गेले होते. ते बघण्यासाठी त्याने मोबाईलमध्ये बघत पुढे चालायला सुरुवात केली. तितक्यात समोरून येणाऱ्या कोणाला तरी तो जाऊन धडकला. त्याचा फोन खाली पडला. सॉरी सर. इट्स ओके. आपण कोण? सर, ते मिस आज्ञा खानविलकर यांनी आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती, तेच डिलिव्हर करायला आलोय. ओके, नो प्रॉब्लेम. इतकं बोलून शौर्य तिथून निघून गेला. रात्री सगळ्यांनी एकत्र बसून आईस्क्रीम एन्जॉय केलं. रात्री उशिरा समरही त्याच्या घरी निघून गेला. गप्पा गोष्टी करता करता रात्रीचे 12 कधी वाजले कुणाला कळलं सुद्धा नाही. त्यानंतर मात्र सर्वजण आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले. पण तपस्या मात्र खालीच टंगळमंगळ करत होती. जान, पायऱ्यांवरून त्याचा आवाज आला. तसं तिने आवंढा गिळतच त्या दिशेला पाहिलं. हा, तू खाली काय करतेस? मी केव्हाची तुझी वर वाट बघतोय. ते काम बाकी होतं थोडं, तेच आवरत होते. काम? कसलं काम? तशी ती मात्र पेचात पडली. खरं तर ती काहीच काम करत नव्हती, उगीचच टाइमपास करत बसली होती. ते किचन मध्ये थोडं काम बाकी होतं. ओके, झालं का मग आता सगळं काम? हा, म्हणजे ते जान, आर यू स्कॅर्ड? नाही, मी का घाबरेन? ओके, चल मग झोपायला. सम्राट, तुम्ही व्हा ना पुढे, मी येते. तसंही तुम्ही खूप थकले असाल ना? जान, लेट्स गो. त्याने डायरेक्ट तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तसे तिचे डोळेच मोठे झाले. खाली पडू नये म्हणून तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हातांचा विळखा घातला. वा, क्या सीन है. अचानक एक आवाज दोघांच्या कानावर पडला. दोघांनी पाहिलं तर समोर आज्ञा हाताची घडी घालून उभी होती. तिला बघताच तपस्याला अगदी लाजल्यासारखं झालं. तिने सम्राटला खाली सोडण्याचा इशारा केला, पण तो काही सोडायलाच तयार नाही.
सम्राट काय करताय? खाली सोडा मला. आदू, मी माझ्या बायकोला असं दोन्ही हातांवर उचलून वर घेऊन जातोय. तुला काही प्रॉब्लेम आहे का? नो भाई, बायको तुझी, तू हवं ते कर, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दोघं भाऊ बहीण ना खरंच खूप निर्लज्ज झालात. गुड नाईट भाई. गुड नाईट वहिनी. एन्जॉय युअर नाईट. बाय. आज्ञा हसतच तिच्या रूमच्या दिशेने निघून गेली. एवढीशी आहे पण बोलते किती. आणि तुम्ही आधी मला खाली सोडा. पण अर्थातच त्याच्यावर तिच्या रागवण्याचा काडीचाही फरक पडणार नव्हता. त्याने तिला थोडं वर सरकवलं आणि तसाच तिला दोन्ही हातांवर उचलून घेत एक एक करून पायऱ्या चढू लागला. ती उतरण्यासाठी हातपाय मारत होती, पण त्याने रूम मध्ये जाऊपर्यंत तिला सोडलंच नाही. शेवटी तिने सुद्धा प्रयत्न सोडून दिला. तसा तो गालातच हसू लागला. रूम मध्ये येत त्याने तिला बेडवर ठेवलं. जान, तू लिटरली माझ्या जवळ येण्यासाठी घाबरत होतीस. नाही, मी का घाबरेन? तुम्हाला घाबरायला तुम्ही काही वाघ आहात का? वाघ तर मी आहे, आणि आज हा वाघ शिकारीच्या मूडमध्ये आहे. सम्राट, इतके दिवस तुम्ही जेलमध्ये होतात, तिकडे नीट झोप झाली नसेल ना? बेड नव्हता, गादी नव्हती, ब्लँकेट नव्हतं. मला वाटतं तुम्ही आज आराम करायला हवा, नाही का? जान, 3 वर्ष भरपूर आराम केलाय. आता थोडी मेहनत करावी म्हणतोय. मी काय म्हणते? जान, तू खरंच या सगळ्याला रेडी नाहीयेस का? त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याचं ते परमिशन मागणं पुन्हा एकदा तिच्या मनात त्याच्यासाठी आदर वाढवून गेलं. तसं नाहीये सम्राट, पण काय? मला अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये की तुम्ही खरंच माझ्या जवळ आहात. मध्यरात्र होईल आणि मी खाडकन स्वप्नातून जागी होईन. जेव्हा जागी होईन तेव्हा तुम्ही माझ्या जवळ नसाल ही भीती वाटतेय मला. जान, हे स्वप्न नाही, सत्य आहे. आपण दोघांनी जी अग्नी परीक्षा दिली ना, त्याचंच फळ आहे ही रात्र. आता आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही. आता फक्त तू आणि मी, बाकी कोणीच नाही. तसं तिच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. तिने पुढे होत त्याला घट्ट मिठी मारली. त्याने हलकेच तिला स्वतःपासून बाजूला केलं. तिच्या खांद्याला पकडत तिला खाली झोपवलं आणि तो तिच्या शेजारी पहुडला. डोक्याला एका हाताचं टेकन लावत तो नुसताच तिच्याकडे बघत बसला होता. असे का बघताय? तू खरंच खूप सुंदर झालीस. तो तिच्या जवळ सरकला. तसं तिच्या हृदयाची धडधड प्रचंड प्रमाणात वाढली. पोटात तर जणू खळबळ माजली होती. दोघे काही वेळ नुसतेच एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. काही वेळानंतर तो थोडा खाली झुकला. त्याने तिच्या विलग झालेल्या ओठांवर ओठ टेकवले.
तसे तिने डोळे बंद करून घेतले. ती पूर्ण रात्र त्याने तिला स्वतःच्या प्रेमात न्हाऊ घातलं. पुढचे 2-3 दिवस असेच निघून गेले. सम्राटच्या येण्यामुळे घर पुन्हा पहिल्यासारखं आनंदी झालं होतं. असंच एका संध्याकाळी आत्या आणि आबांनी सम्राटला बोलावून घेतलं. तुम्ही बोलवलं आबा? हो, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बस. तसा तो बाजूच्या सोफ्यावर बसला. आत्या आणि आबांनी एकमेकांकडे पाहिलं. काही सिरियस मॅटर आहे का? सिरियस असं नाही, पण टॉपिक महत्वाचा आहे. बोला ना, काय झालंय? आता तू परत आलायस तर आम्ही विचार करत होतो की आज्ञाच्या लग्नाचं बघावं. तसंही आता तिचं लग्नाचं वय झालंच आहे की. बघायला हरकत नाही, पण ती तयार आहे का लग्नाला? आत्ता कुठे तिचं शिक्षण पूर्ण झालंय आणि आत्ताच तिने तपस्यासोबत ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली. सो मला वाटतं की आपण अजून एखादं वर्ष तरी थांबावं, जेणेकरून तिला कामाचा सुद्धा थोडा अनुभव येईल. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मुलांचं वेगळं असतं आणि मुलींचं वेगळं असतं राजा. मुलींची लग्न वेळेत झालेली चांगली असतात. बर, मी बोलतो याबद्दल तिच्याशी. तिचं काय मत आहे ते विचारतो. नाहीतर तपस्याला सांगतो ना तिच्याशी बोलायला. ती तयार असेल तर मी तिच्यासाठी मुलगा बघायला सुरुवात करतो. तसं आमच्या नजरेत आहे एक मुलगा. कोणता? शौर्य, तुझा आणि तपस्याचा तो मित्र. आधी त्याचा रागच यायचा, पण नंतर समजलं की तो त्याच्या जागेवर बरोबर होता. आणि तू जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याने आपल्याला बरीच मदत केली. मला तर तो मुलगा आदूसाठी योग्य वाटतोय. कदाचित आज्ञाला सुद्धा तो आवडतो, असं एकंदरीत माझं निरीक्षण आहे. आत्या, ती तसं काही म्हणाली का तुला? नाही तसं स्पष्ट असं काही म्हणाली नाही, पण आई आहे मी तिची. तिच्या वागण्यावरून तसं जाणवलंय मला. हवं तर तू तपस्याला एकदा तिच्यासोबत बोलायला सांग. माझी खात्री आहे, तपस्याला ती सगळं सांगेल. त्यानंतर मग तू शौर्य सोबत बोल. त्याच्यासारखा चांगला मुलगा आपल्याला शोधूनही सापडणार नाही. शौर्य चांगलाच आहे, त्याबद्दल काहीच डाऊट नाही. आणि जर आज्ञाला तो पसंत असेल तर माझी पण काहीही हरकत नाही. पण तरी एकदा मी तिच्याशी बोलतो आणि मग त्यानंतर शौर्य सोबत बोलतो. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल. त्या दोघांसोबत बोलून सम्राट तिथून बाहेर पडला. आज्ञाच्या आयुष्यात शौर्यासारखा मुलगा आला तर नक्कीच त्याला आनंद होणार होता. पण शौर्य तिच्यासोबत लग्नाला तयार होईल का, हा प्रश्न त्याच्या मनाला सतावत होता. त्याच रात्री
हे आदू, काय करतेस? तपस्या आज्ञाच्या रूम मध्ये आली होती. सम्राट याबद्दल तिच्याशी बोलला होता. तपस्याला सुद्धा या सगळ्याचा काहीही प्रॉब्लेम नव्हता आणि म्हणूनच आज्ञाचं मत जाणून घेण्यासाठी तपस्या तिच्याकडे आली होती. काही नाही ग वहिनी, असंच नेटफ्लिक्स अँड चिल. हाऊ बोरिंग यार. अगं फ्रेंड सोबत चिल करायचं वय आहे तुझं आणि तू लॅपटॉपवर टाइमपास करत बसलेस. खरं सांगू ना वहिनी, मला ते बाहेर क्लबिंग हॉटेलिंग वगैरे करायला अजिबात आवडत नाही. माझी इच्छाच होत नाही, म्हणून मी कधी जात सुद्धा नाही. अगं पण हेच तर वय असतं ना मजा मस्ती करायचं. अगं मजा मस्ती करणं म्हणजे हेच सगळं करणं असं थोडी असतं. मी माझी लाईफ माझ्या पद्धतीने एन्जॉय करते. मला जिम जॉईन करायची होती, मी केली. मला फ्रेंडशिप करायला आवडते, पण ती फ्रेंडशिप प्युअर असली पाहिजे. माझ्या काही फ्रेंड्स आहेत, मी त्यांच्यासोबत हॅपी आहे. जेव्हा त्यांच्यासोबत जावंसं वाटतं तेव्हा मी जाते. मग तुझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे की नाही? वहिनी, हा प्रश्न तू मला विचारू तरी कसा शकतेस? तुला चांगलंच माहिती, तो जॅक आणि त्याची ती माणसं वाऱ्यासारखी अवतीभोवती फिरत असतात माझ्या. आणि इतकी टाईट सिक्युरिटी असताना माझी हिंमत तरी आहे का कुठल्या मुलाला बॉयफ्रेंड बनवायची? बरं ते सोड, खरं खरं सांग, तुला खरंच कोणी मुलगा आवडतो का? असेल तर मला सांग, मी हेल्प करते तुझी. अगं सांग ना. हे बघ, आत्यांना किंवा तुझ्या भाईला घाबरायची काहीच गरज नाही. मी सगळं मॅनेज करेन. तू फक्त तुला कोणी आवडत असेल तर त्याचं नाव सांग. वहिनी, पण फक्त मला आवडून काय उपयोग आहे? त्याला पण मी आवडली पाहिजे ना. आणि आपल्या घरात तसं काही रेस्ट्रिक्शन नाहीये ग. म्हणजे आई सुद्धा मला 1-2 वेळा बोलली होती की तुला कोणी आवडत असेल तर सांग. बट प्रश्न हा आहे की मला जरी तो आवडत असला तरी त्याला मी आवडते की नाही हे मला माहित नाही. इनफॅक्ट आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाहीये, त्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल काही आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाही. कोण आहे तो मुलगा? ऍक्च्युली तू ओळखतेस त्याला. शौर्य? तसा आज्ञाने हो मध्ये मान डोलावली. सॉरी वहिनी, आय नो की त्याला तू आवडत होतीस, पण माहित नाही कसं मी त्याच्याकडे आकर्षित झाले. त्याचा सच्चेपणा, त्याचा रुबाब, त्याची ती बोलण्याची स्टाईल, मला सगळंच आवडत गेलं. मी 1-2 वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तो मला भावच देत नाही. ही येडू, अगं मग हे मला आधी नाही का सांगायचं? इतक्या वर्षात तुमची सेटिंग लावून दिली असती मी. वहिनी, इथे तो माझ्यासोबत एक शब्द बोलायला तयार नाही आणि तू म्हणतेस आमची सेटिंग लावून दिली असतीस. डोंट वरी सिस्टर इन लॉ, मी तुझ्या खडूस भावाला सरळ केलाय. तिथे तो शौर्य काय चीज आहे. नाही त्याला तुझ्याशी लग्नासाठी तयार केलं ना तर तपस्या सम्राट खानविलकर नाव लावणार नाही. खरंच वहिनी, असं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? एकुलती एक मुलगी आहेस तू या घरची. तुझी इच्छा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. सो तुझी ही इच्छा मी आणि सम्राट मिळून नक्की पूर्ण करणार. प्रॉमिस. ओ वहिनी, यू आर सो स्वीट.
आज्ञाने सरळ तपस्याला मिठी मारली. काही वेळ तिच्याशी गप्पा मारून तपस्या पुन्हा एकदा तिच्या रूम मध्ये गेली. तपस्याने जाऊन हे सम्राटला सांगितलं. आता बहिणीची इच्छा आहे म्हटल्यावर तो पूर्ण करणारच होता. फक्त आता नवर देवाला कसं तयार करायचं हा प्रश्न दोघांनाही पडला होता.